ढोलक तबला किंवा कीबोर्ड म्हणा, तुम्ही विचार करा ना, या दोन बोटाने दोन अक्षर वाचतात, घे घे, इथे ना ती ट, इथे गीत गा, म्हणजे हे छल्लाचं वाचतं समजा ढोलकचं आहे, तबल्यामध्ये दोन बोटं, ही दोन्ही वेगवेगळे अक्षर वेगवेगळे पद्धतीने वाचतात आणि त्याला एकत्र वाचतात तर जी बोल वेगळे तयार होतात. तर तुम्ही विचार करा आपल्या ब्रेनला आपण किती चांगलं मार्गदर्शन करतो आणि त्याला क्रिएटिव्ह करतो आपल्या ब्रेनला. म्हणजे तुम्ही विचार करा, मोबाईलपेक्षा कितीतरी वेगळं आहे. मला अभिमान वाटतो आपल्या भारताविषयी, म्हटलं की भारतात इतके चांगले आर्टिस्ट आहेत ना, म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी आहे. राजू दादाने आता जस्ट एक गाणं केलंय, ते कसं दिल दिया गल्ला, तुम्ही ऐकलं असेल. पॅरेबाईंचा हा फेवरेट ठेका होता. बरं, ते बोलायचे हा ठेका मला पाहिजेलच आहे त्याने, तर भरपूर त्याने गाण्यामध्ये यूज केलाय. म्हणजे बरेच जण लखपती झाले की काय याच्यामध्ये. आज मी पण घर घेतला, लखपती ठेका वाजवी घेतला. म्हणजे आउट ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या बाहेरही याला संधी आहे. खूप भारताच्या बाहेर जास्त आहे, खूप जास्त आहे. आणि तिकडे मानधन पण चांगलं आहे आणि तुम्हाला रिस्पेक्ट पण चांगला आहे, आनंद. आणि संगीतामध्ये मी असं ऐकलंय की मला फ्रस्ट्रेशन आलंय, तर मला असं वाटतं तो माणूस खोटं बोलतोय. नक्की असं असू शकत नाही. संगीत म्हटलं तर आनंद. कोविड हा असा काळ होता ना की माणसाचं मनोबल पूर्ण हल्लं होतं. त्या काळामध्ये मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली. लोक मास्क घालून फिरतात, तर तुम्ही फिरा मास्क घालून. मी आपलं मस्त प्रॅक्टिस मध्ये एन्जॉय करतो घरात बसून. मला लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये कायम असं वाटतं की माझ्यासाठी परीक्षा आहे. टॉप लेवलचे डॉक्टर गाणं गात होते, टॉप लेवलचे. आता हे लोक, मी त्यांना बोललो की तुम्ही इतकं चांगलं टॉप लेवलचे डॉक्टर, तुम्हाला काय होतं, फ्रस्ट्रेशन आ गए. इतके असे हजारो लोक आहेत ना की आपल्या संसारामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांच्या इच्छा तसेच राहिले, नाही शिकता आले. किती लोक आहेत आज हे आमच्या क्लासला येतात ना की सर मला गाणं गायचं आहे. बोल प्लीज वेलकम करा, पुढे जा, मोठे व्हा. कधी होणार लाईफ मध्ये, कधी जगणार तुम्ही? खरी लाईफ सर मी सांगू का, तुम्ही जगताय.